मला खूप सर्दी झालेली आहे. सर्दी हा आजार सोपा समजू नका. कारण सर्दी झाली म्हणजे खोकला येतो. खोकला झाला म्हणजे कफ येतो आणि कफाचं रूपांतर न्यूमोनियामध्ये होतो. आपण आजाराकडे थोडंसं दुर्लक्ष करत जातो. म्हणजे कुणी सहज म्हणतं की हां, सर्दी झाली का 7 दिवस जातच नाही. आणि मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तेच बसलेलं असतं की अरे हां, मला सर्दी झाली आता 7 दिवस तर ती काही जाणार नाही. पण आपल्याला काय होतं ना, तर ते आपल्या घरच्यांना माहीत नसतं. म्हणजे कारण तो त्रास आपल्याला होत असतो. त्यांना थोडंच अगदीच कळणार आहे की आपल्याला कफ झालेले आहे. फक्त आपल्या आवाजावरनं वगैरे आपल्यामधला जो बदल आहे तो त्यांना थोडाफार समजतो आणि ते आपल्याला सुचवतात की मेडिसिन घे बाबा किंवा आपण दवाखान्यात जाऊ. पण आपलं ऑब्झर्वेशन आपणच करायला हवं. हा न्यूमोनिया दुसरं तिसरं काही नसून कोविडचाच प्रकार आहे. सर्दी झाली का कफ होणार, कफ झालं का न्यूमोनिया होणार आणि न्यूमोनियाचंच रूपांतर कोविडमध्ये होणार. म्हणून ह्या गोष्टीला इग्नोर करू नका. कारण आताच एका फ्रेंडचे मिस्टर न्यूमोनियाने वारले. असंच थोडं करता करता गोष्ट हाताबाहेर गेली. ती घटना खूप चटका लावून गेलेली मनाला की एक एवढा धष्टपुष्ट माणूस असा सहज जाऊ शकतो. म्हणून कुठला पण आजार असला ना तर एखादा दिवस 2 दिवस अंगावर काढायचं, नंतर मात्र डॉक्टरांनाच दाखवायचं. दवाखाना करणं, डॉक्टरांना दाखवणं. आपण सुदृढ नाही असं नाही, सुदृढ व्यक्ती पण आजारी पडतात. म्हणून ह्या गोष्टीचं मीच मनात ठेवून चुकीची गोष्ट करायची नाही. आपल्या हेल्थची काळजी घ्यायची. वातावरण सध्या खूप खराब आहे. आजार पटापटा आयुष्यात डोकावत आहेत. म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि कुठल्याच आजाराला इग्नोर करू नये. हेल्दी राहावं.